नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर व शारदा संकल्प प्रतिष्ठान ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही 16 ऑगस्ट रोजी कॅसलमेल नाका येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौक येथे गोकुळ दहीहंडी उत्सवाचं आयोजन केले असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये आयोजक माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, माजी नगरसेविका नंदा कृष्णा पाटील, भारतीय जनता पार्टी ठाणे शहर सरचिटणीस तथा शारदा संकल्प प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन पाटील व्यासपीठावरती उपस्थित होते. गतवर्षी ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकाने आमच्या येथे 9 थर लावून विश्वविक्रम केला आहे. आमची दहीहंडी गोकुळ दहीहंडी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार, कलाकार या उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत. मागील वर्षी 200 गोविंदा पथकांची उपस्थिती उत्सवाला लाभली होती. यंदा हा आकडा वाढून 250 गोविंदा पथक येथे येणार असल्याची शक्यता आहे. दमलेल्या गोविंदा पथकासाठी अन्नछत्र उभारण्यात येणार आहे. तर गेल्या वर्षी 12,000 गोविंदांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला, तर यावर्षी 15,000 ते 20,000 गोविंदा येण्याची शक्यता असल्याने तशी व्यवस्था आम्ही करणार आहोत. कोणाला दुखापत होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेत असल्याचं देखील कृष्णा पाटील यांनी सांगितलेलं आहे. प्रथम 10 थर लावणाऱ्या पुरुष गोविंदा पथकास 11,11,111 रुपये व चषक, प्रथम 9 थर लावणाऱ्या पथकास 5,55,555 रुपये व चषक, नंतरचे 9 थर लावणाऱ्या पथकास 2,22,222 रुपये व चषक, 8 थरांसाठी 51,000 रुपये, 7 थरांसाठी 15,000 रुपये, 6 थरांसाठी 9,000 रुपये, 5 थरांसाठी 5,000, 4 थरांसाठी 5,000 रुपये सोबतच चषक आणि आकर्षक बक्षिसं देण्यात येणार आहेत. तर महिला गोविंदा पथकाला 1,51,111, 7 थर लावणाऱ्या 51,000 रुपये, 6 थर लावणाऱ्या पथकास 25,000 आणि 5 थर लावणाऱ्या गोविंदा महिला पथकास 5,000 रुपये, 5 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 10,000 रुपये आणि 4 थर लावणाऱ्या पथकास 5,000 रुपये सोबतच चषक असं बक्षिसाचं स्वरूप असल्याची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली आहे. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर ठाणे आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगरात गोकुळ हंडी गेली 3 वर्षापासून घेतली जाते. या गोकुळ हंडीची क्रेज पूर्ण महाराष्ट्रात ठाणेकर जनता असेल, तसेच आपण आपल्या मार्फत गोकुळ हंडी नावारूपाला आलेली आहे आणि एक क्रेज तयार झालेली आहे. या गोकुळ हंडीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच इतर सेलिब्रिटी आणि कॅबिनेट मिनिस्टर ठाण्यातील बरेच लोक या हंडीला येणार आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत. तसेच आम्ही एक गोविंदेजवळ 200च्या वर गोविंदे आमच्या इथे भाग घेतात आणि त्या गोविंदांसाठी ते थकून भागून आलेले असतात, तर त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि तिथून गेल्या वर्षी जवळ 12,000 गोविंदांनी तिथे अन्नदानाचा लाभ घेतला होता. ह्यावेळी शक्यता वाढण्याची असल्यामुळे आम्ही एक 15,000 ते 20,000ची व्यवस्था आम्ही आता केलेली आहे. तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉट इन्शुरन्स काढलेला आहे, जेणेकरून कुठल्याही गोविंदाची दुखापत होऊ नये म्हणून, झाल्यास कुठली घटना घडू नये म्हणून इन्शुरन्स काढलेला आहे. तसेच दुखापत होऊ नये म्हणून हार्नेसची व्यवस्था केलेली आहे. काल संध्याकाळी ऑनलाईन फॉर्म आम्ही चालू केला. 1 तासामध्ये 70 गोविंदांची नोंद झालेली आहे आणि आतापर्यंत जवळ 100च्या वर आकडा आज गेला असेल, तो का बघितला नाही, पण आम्हाला येणाऱ्या दिवशी म्हणजे परवा 16 तारखेला 250च्या वर गोविंदे येण्याची अपेक्षा आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स,
प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आजच्या धक्काधक्कीच्या आणि प्रदूषणग्रस्त जगात रुग्णालय हे केवळ उपचाराचे ठिकाण नसून मानसिक आधार देणारं स्थानही आहे. एखाद्या रुग्णासाठी आजाराशी लढताना डॉक्टरांची औषधं जितकी आवश्यक तितकीच त्याच्या मनाला आणि आत्म्याला शांत करणारी हिरवाईसुद्धा महत्त्वाची आहे. या जाणीवेतून ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये एक वेगळा मानसिक थकवा आणि घडवणारा उपक्रम राबवण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने रुग्णालयाच्या आवारात फळझाडे आणि स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात आली. आंबा, जांभूळ, चिकू यांसारखी फळझाडं आणि वड, पिंपळ, नीम यांच्यासारखे स्थानिक वृक्ष भविष्य रुग्णालय परिसरामध्ये सावली, शुद्ध हवा आणि ताजेतवाना पाण्याचा श्वास घेऊन येतील. रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या उपक्रमात रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, रुग्णसेवक तसेच उपचारासाठी आलेले काही रुग्ण त्यांच्या नातेवाईकांनी उत्साहाने सहभाग घेतला. रोपं लावताना सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्य आणि डोळ्यात समाधानाची चमक होती. हिरवाई ही फक्त सौंदर्यासाठी नसते, ती मनाला शांतता देते, आरोग्य सुधारते आणि रुग्णांना बरं होण्याच्या प्रक्रियेला गती देते. ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या उपक्रमामुळे आजारपणाशी झुंजणाऱ्या प्रत्येकाला निसर्गाची मिठी मिळेल. झाडे मोठी होत गेली की फळं देत राहतील, सावली देत राहतील आणि पिढ्यानपिढ्या आशेचा संदेश देत राहील. बस बाकी बुझवतो सर आम्ही. नमस्कार. आपला ग्रीन महाराष्ट्र, प्रॉस्परस महाराष्ट्र याच्यानुसार आपलं जवळपास 10 कोटीच्या घरात वर्षभरात झाडं लावायचे वेगवेगळ्या ठिकाणी. तोच वृक्षारोपण कार्यक्रम आपण ह्या 1.5 महिन्यात घेतो आहे इकडे. त्या दृष्टीने ठाणे सिव्हिल हॉस्पिटल आणि ज्या खालच्या आरोग्य संस्था आहे याच्यात जवळपास आपण 1000च्या वरती वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तो जवळपास कंप्लिशनला आलेला आहे. हे खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे कॉन्क्रीट जंगल इकडे वाढतो आहे आणि आपण बिल्डिंगा बांधतो आहे, जंगल बऱ्यापैकी कमी होत चाललं आहे. मग प्लांटेशन करणं हे खूप मस्ट आहे. त्याच्या दृष्टीनेच हरित महाराष्ट्र आणि प्रगतिशील महाराष्ट्र या अंडरखाली आपण जेवढं प्लांटेशन करू आणि जो सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई असेल, दिल्ली असेल, इथे पोल्युशनचं प्रमाण जो वाढतो आहे. मुंबईत पण गेल्या वर्षी आपण बरेच पोल्युशन वाढतो आहे. यासाठी सोल्युशन एकच आहे की प्लांटेशन करणं, जास्तीत जास्त ग्रीनरी करणं. त्या दृष्टीने आरोग्य डिपार्टमेंट हेल्थशी निगडीत आहे. तुम्हाला माहिती आहे की जसंही पोल्युशन वाढेल किंवा बाकीच्या गोष्टी वाढतील त्या दृष्टीने आरोग्यही धोकादायक होईल. तर त्या दृष्टीने आपण जे काही क्लिनिकल सर्व्हिसेस आम्ही देतो, ऑपरेशन असेल, ट्रीटमेंट असेल, वॅक्सिनेशन असेल, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन नावाचं आमच्याकडे कुठलाही आजार हा टाळता यायला पाहिजे ह्या दृष्टीनेच आपण प्रयत्न करतो. त्या दृष्टीने एक हेल्दी राहण्यासाठी हे खूप उपयोगाचा उपक्रम आहे. त्या दृष्टीने आपण प्लांटेशन करतो आहे. आपण जिल्ह्याभरात आरोग्य संस्थांमध्ये आणि सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून आपण प्लांट अवेलेबल करून घेतले. ज्यात फुलांचे झाडं आहेत, फळांचे झाडं आहेत, वेगवेगळे सिजनल फ्रूट येणारे झाडं आहेत. हे वेगवेगळे झाडं काही सावली देणारे झाडं आहेत. असे विविध प्रकारचे झाडं आपण लावतो जेणेकरून पर्यावरण संतुलित राहील आणि त्यासाठी एक पाऊल आरोग्य डिपार्टमेंटच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनेच आपण हे कार्यक्रम करतो आहे. माझ्या मते आपण जेवढेही शेतकरी बांधव जरी असतील किंवा ज्यांच्याकडे शेती आहेत त्या लोकांनी मॅक्झिमम आपल्या जागा वाया नको जायला म्हणून ॲटलीस्ट बांधावर जरी प्लांटेशन केलं तर आपण नक्कीच याच्याने पाण्याची पातळी वाढते, स्वच्छता, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स होतो, पोल्युशनचं प्रमाण कमी होऊ शकतं. आता आपल्याकडे गाड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, पोल्युशन खूप वाढतो आहे. त्या दृष्टीने पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यात जास्तीत जास्त प्लांटेशन सोसायटी असतील, घर असेल, बिल्डिंग असेल, बंगलो असेल, चाळा असेल किंवा जिथे जिथे जागा मिळते, रोड साईडला जागा गव्हर्नमेंटची जागा असते, तिकडेही जरी आपण वृक्षारोपण जर केलं तर नक्कीच आपण एक देशाच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि ग्रीन महाराष्ट्र करण्यासाठी या हरित महाराष्ट्र करण्यासाठी आणि प्रॉस्पर महाराष्ट्र आपण हातभार लावू शकू. एवढीच विनंती. जास्तीत जास्त लोकांना आता पावसाळा थोडंसं कमी झालं आहे. प्लांटेशनसाठी अतिशय पूरक वातावरण आहे.
तर जास्तीत जास्त लोकांनी वृक्षारोपण करावं ही कळकळीची नम्र विनंती. धन्यवाद. ठाणे शहरातील माजीवाडा येथील राष्ट्रध्वजाखाली छत्रपती संभाजी महाराज आणि घोडबंदर येथील जिजामाता उद्यानामध्ये जिजाऊ स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना ठाणे महानगरपालिका आयुक्तांना करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिलं आहे. सकल मराठा समाजाचे समन्वयक रमेश आंभरे, महेंद्र पाटील, अंकुश कदम इत्यादी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी आंभरे म्हणाले की खालीद का शिवाजी या चित्रपटावरती बंदी आणावी यासाठी सकल मराठा समाजाने आंदोलन केलं होतं. त्यानंतर चित्रपटावरती 1 महिन्याची बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी कायमस्वरूपी करावी या मागणीवरती मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली. समाजाने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेबाबत सहकार्य करण्याचीही तयारी फडणवीस यांनी दाखवली. तसेच माजीवाडा येथे पालिकेच्या वतीने शहरातील सर्व भव्य तिरंगा ध्वज उभारला आहे. या ध्वजाच्या खाली छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अधोरेखित करणारे स्मारक उभारण्यासाठी घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्याबाबतचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं असल्याचं रमेश आंभरे यांनी सांगितलं आहे. दरम्यान संथ गतीने चाललेल्या मराठा भवनाच्या कामाला वेग देण्याच्या सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्याचं आंभरे यांनी सांगितलं आहे. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. आज आमची सकल मराठा समाजातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची आज आम्ही भेट घेतली. आमचे आमदार नरेंद्र पाटील असतील, करण गायकर असतील, अंकुश कदम असेल, असे आमचे महाराष्ट्रातले विविध कार्यकर्ते आणि आमच्या मराठा समाजाचे समन्वयक या सर्वांनी मी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी खालीद का शिवाजी हा जो चित्रपट आहे त्यावर तात्काळ बंदी आणावी आणि त्यांनी ते मान्य केलं. त्यांनी सांगितलं की सरकार म्हणून आम्ही ते 1 महिन्याची बंदी आहे, आम्ही प्रयत्न करतो आहे की तो पिक्चर बंद करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत. पण आम्ही कोर्टात गेलेलो आहोत, तर समाज म्हणून तुम्हीही पुढे व्हा आणि त्याच्या खालीद का शिवाजी हा चित्रपटावरती बंदी आणण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्यांनी आम्हाला चांगला पॉझिटिव्ह त्यांनी सांगितलं. तसेच ठाण्यामध्ये माजिवडा ब्रिज जो आहे, जे आपल्या माजिवडा ब्रिजच्या इथे आपला फ्लॅग आहे देशाचा, त्याच्याखाली छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक व्हावं अशी आमची इच्छा आहे सकल मराठा समाजातर्फे. त्यांनी तेही ॲग्री केलं. त्यांनी तात्काळ त्याला मान्यता दिली. ते बोलले की मी आयुक्त साहेबांशी पत्रव्यवहार करतो आणि जी काही तुम्हाला परमिशन लागेल ती पूर्ण परमिशन मी तुम्हाला सहकार्य करतो आणि ते छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आपण लवकर उभं करूया. तसेच आमच्या घोडबंदरचे ते जिजामाता उद्यान आहे त्याची आम्ही मागणी केली स्मारकाची, ती त्यांनी तात्काळ मान्य केली. ते बोलले की जिजामाताचं स्मारक हे झालंच पाहिजे. अशा आमच्या विविध मागण्या होत्या. सकल मराठा समाजातर्फे त्यांनी मान्य केलेल्या आहेत. आमच्या महाराष्ट्रातील विविध जे आमचे समन्वयक, जे आमचे कार्यकर्ते, ते सर्वांनी मिळून आज आमची मुख्यमंत्र्यांची भेट झाली. तसेच जे मराठा भवनाचं काम जे मंद गतीने चालू आहे ते फास्ट करावं ही त्यांना आम्ही विनंती केली. त्यांनी आम्हाला लवकर ह्याचा तोडगा काढूया असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी आश्वासन दिलं की सकल मराठा समाजातर्फे जी काही मागण्या असतील मी ह्याच्या पुढे तुम्ही जसं सांगाल त्या पद्धतीने आपण ते मान्य करूया. आणि भारतीय जनता पार्टी म्हणून मी मराठा समिती आहे. काही जे आहेत ठाण्यातले काही नेते जे आहेत ते मुद्दामून कुठेतरी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतायत, आमच्याशी दुर्व्यवहार करतायत, म्हणजे कुठेतरी आमच्याबद्दल दुरी निर्माण करतायत, कुठं समाजामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करतायत. काही कॉन्ट्रॅक्टर आहेत हे त्यांची लोक असल्यामुळे हा नेहमी आम्हाला त्रास होतो. आणि जर का जिजामातांचं स्मारक हे जर का इथे झालं नाही तर मी लोकशाही मार्गाने आंदोलन आम्ही लास्ट टाइम त्यांना सांगितलं. लोकसभा आयुक्तांनी पॉझिटिव्ह सांगितलं आहे की तिथे जिजामातांचं स्मारक हे होणारच. आम्ही ती कंप्लेंट मुख्यमंत्र्यांना केलेली आहे आणि त्याच्यात मी तात्काळ कारवाई करेन आणि जी काय असेल त्याच्यावरती आपण इन्क्वायरी लावूया. संभाजी महाराजांचा पुतळा देखील संभाजी महाराजांचं स्मारक त्यांनी तात्काळ मान्य केलं की आपण लवकर ते स्मारक बांधूया. ठाणे महानगरपालिका आस्थापनेत दररोज असंख्य कर्मचारी सेवानिवृत्त होत असून सद्यस्थितीत वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 संवर्गातील निम्मी पदं रिक्त आहेत. त्या पार्श्वभूमीवरती महापालिकेतील सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये शासन निर्देशानुसार 30% जागा कॉन्ट्रॅक्टर काम करणाऱ्या मानधन तसेच ठोक पगारावरती कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकरिता राखीव ठेवावा. त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेत कार्यरत असलेल्या युवकांनाही संधी द्यावी अशी मागणी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी केली आहे. या कर्मचाऱ्यांना संधी दिल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा पालिकेला होऊ शकतो असं स्पष्ट करून आमदार केळकर यांनी या संदर्भात महापालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार देखील केला आहे. दरम्यान पालिकेच्या औषध निर्माण विभागात काम करीत असलेले 29 ते 30 कर्मचारी
त्यावेळेस पदविका या अहिरतेवरती नियुक्त झालेले होते. आता याच पदासाठी भरती प्रक्रियेमध्ये पदवीची अट घातल्याने या कर्मचाऱ्यांचा पुरता हिरमोड झाला आहे. याकडे लक्ष वेधून आमदार केळकर यांनी या संदर्भात पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं म्हटलं असून लवकरच यवत आयुक्तांकडे पत्रव्यवहार करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवरती मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाडक्या भावांना महापालिकेतील शिष्यवृत्ती वेतनावरती रुजू केला आहे. ठाणे महापालिका आज घडीला 288 युवा प्रशिक्षणार्थी विविध आस्थापनांमध्ये कार्यरत आहे. या युवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार सरळ सेवा भरती प्रक्रियेत सामावून घेण्यात यावी अशी मागणी यावेळी केळकर यांनी केली आहे. या भरतीचं मी निश्चित स्वागत करेन, कारण विधिमंडळामध्ये देखील मी अधिवेशनामध्ये ही मागणी केली होती की रोज दर महिन्याला असंख्य लोक रिटायर होत आहेत. जवळजवळ ठाणे महापालिका रिकामी झाली आहे की काय अशी प्रत्येक खात्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती आणि 4 ते 5 हजारापेक्षा जास्त पदं निरनिराळ्या खात्यात, अग्निशमन दलापासून आरोग्य असेल, शिक्षण असेल, विविध भागामध्ये ही पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मध्ये भरती करत आहेत ही निश्चितपणे स्वागतार्ह बाब आहे. पण ह्याच्यामध्ये जे शासनाने आपल्याला डायरेक्शन दिलेले आहेत, म्हणजे NUHMच्या योजनेच्या अंतर्गत त्यांनी काही डायरेक्शन दिलेले आहेत की जे आता कॉन्ट्रॅक्टवर, मानधनावर, ठोक पगारावर खूप लोक कामगार जे आहेत ते काम करत आहेत. बरं, काही जण तर 5-5, 10-10 वर्षापासून काम करत आहेत. म्हणजे आता दुसरीकडे गेले तर त्यांना प्रॉब्लेम निर्माण होईल. उदाहरणार्थ अगदी फार्मसीचं जरी आपण घेतलं तरी फार्मसीच्या मध्ये जे लोक आहेत, जी काही 29-30 काहीतरी असतील, तर त्यांचा डिप्लोमा असताना त्यांना घेतलं आणि आता अट घातली आहे डिग्री असली पाहिजे. मग ह्या लोकांनी कुठे जायचं, कारण की हे तर 10 वर्षापासून आहेत. त्याच पद्धतीने NUHMच्या योजनेच्या अंतर्गत जे ANM किंवा GNM ही याच्यातली जी निर्णय आणि इतर पदं ही जे आत्ता कॉन्ट्रॅक्टवर काम करत आहेत, जी मानधनावर काम करत आहेत, त्यांना शासनाने तर खरं सांगितलं आहे की त्याच्यातले काही टक्के जे आहेत पर्सेंट तुम्ही मोकळं ठेवा, 30% ठेवा. आणि आपल्याला गरज आहे, यांच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे हे जे आहे ते देखील ही भरती करत असताना त्यांनी त्याचं अंमलबजावणी करावी अशा प्रकारची मी कालच माझी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे आणि पत्र पण मी आता आयुक्तांना देणार आहे. या युवकांना ही एक मोठी संधी तुम्हाला देता येणार आहे आणि ही शासनाच्या योजनेच्या अंतर्गत आहेत, मुख्यमंत्री योजनेच्या अंतर्गत आहेत आणि त्याच्यामुळे या मुलांना देखील आपण जर या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याकडे पदं एवढी आज रिक्त आहेत तर त्याचा त्यांनाही निश्चितपणे उपयोग होईल आणि त्यांच्याही सेवेचा लाभ जो आहे तो महापालिकेमध्ये मिळू शकेल. शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर व माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर तसेच साई जलाराम प्रतिष्ठान आयोजित दहीकाला महोत्सव 2025चं आयोजन 16 ऑगस्ट 2025 रोजी बाळकूप नाक्यावरती करण्यात येणार आहे. या दहीकाला महोत्सवाची माहिती देण्याकरिता माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये साई जलाराम प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी महोत्सव निमित्त पत्रकार परिषद घेण्यात आली. साई जलाराम प्रतिष्ठान म्हणजेच कला, क्रीडा, संस्कृती आणि आरोग्याचे जतन करणारे, परंपरा जपणारे प्रतिष्ठान. दरवर्षी हिंदू परंपरा जपत सर्वच जाती धर्मांना एकत्र आणत विविधतेचे दर्शन आपल्याला कायमच साई जलाराम प्रतिष्ठानमध्ये दिसत असते. यंदाही साई जलाराम प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव येत्या 16 ऑगस्ट 2025 रोजी बाळकूप नाक्यावरती संपन्न होणार आहे. साई जलाराम प्रतिष्ठान आयोजित साई जलाराम दहीहंडी उत्सव 2025 यांचे यंदाचे हे 25वे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख 5 लाखांचं पारितोषिक. ठाणे व मुंबई उपनगरामध्ये सर्वप्रथम जो गोविंदा पथक साई जलाराम प्रतिष्ठान ठाणे यांच्यातर्फे आयोजित उत्सवाच्या ठिकाणी येऊन 9 थर लावून सलामी देईल त्या पथकाला 3 लाख रुपयांचे पारितोषिक. त्याचबरोबर गोविंदांकरिता सेफ्टी किट आणि जॅकेट तसेच सेफ्टी रोप, हेल्मेट यांसहित सुरक्षिततेकरता वैद्यकीय उपचारांकरिता उपयुक्त अशा उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. या कार्यक्रमाला शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह महायुतीचे सर्व नेते, मंत्री, आमदार, खासदार, विविध मान्यवर तसेच मराठी, हिंदी सिनेसृष्टीचे कलाकारही प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत अशी माहिती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, युवासेना ठाणे उपशहर अधिकारी विकेश भोईर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
गेल्या 25 वर्षापासून आम्ही साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने हा दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम साजरा करत असतो. आणि त्या याच्यामध्ये आता संजय भोये यांनी सांगितले की आपण कशा प्रकारे आपण त्यांना बक्षीस वितरण आपण करणार आहोत. त्याच पद्धतीने जे असेल ते आम्ही ते करण्यासंदर्भात आम्ही फोटो करणार. 21 लाखाचा पॅकेज आपण त्यांना दिलं. त्या 21 लाखाच्या याच्यातून आपण सर्व गोष्टी या ठिकाणी करणार आहोत. त्या ठिकाणी त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढी खबरदारी आहे तेवढी खबरदारी आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. आजपर्यंत या ठिकाणी बालकोमध्ये 25 वर्ष या ठिकाणी बालकोट नाक्यावर साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने त्या ठिकाणी गोविंदा उत्सवाचा साजरा करतो. त्यामध्ये कुठेही या ठिकाणी आजपर्यंत अडचण आलं आहे. पोलिसाचं सहकार्य आम्हाला व्यवस्थित लागतं. मीडियाचं सहकार्य व्यवस्थित लागतं. ज्या ज्या गोष्टी आम्हाला सहकारी दृष्टीने आमच्या लागतात त्या सर्व गोष्टी आम्हाला त्यांच्याकडे आम्हाला घेता येतात. आणि त्यामुळे हा उत्सव जो होतो इतका बालकोट गावाचा उत्सव म्हणजे साईबाबा मंदिर ट्रस्टचा उत्सव म्हणजे पूर्णपणे या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा प्रसार होतं. संपूर्ण जिल्ह्याचे गोविंदा पथक या ठिकाणी येतात. तेच आम्हाला अभिमान वाटतं की जे काही आपण दहीहंडीचा कार्यक्रम करतो त्यामध्ये आपल्याला जे का या ठिकाणी यश मिळतं ते केवळ आणि केवळ जे सर्व गोविंदा पथक जेव्हा भाग घेतात त्याच वेळेला असं या गोष्टी आम्हाला बघायला करता येतात. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. तर याच्यामध्ये आपण 25वा रौप्य महोत्सव आपण जो साजरा त्या ठिकाणी आपण दही उत्सवाला त्या ठिकाणी झालेला आहे. आणि या दही उत्सवामध्ये आपण सर्वच प्रकारचे जे गोविंदा पथक त्या ठिकाणी येणार आहेत तर त्या गोविंदा पथकांना जे पारितोषिक आपण ठेवण्यात आलेले आहेत ती संपूर्ण जेवढे तिथं त्या ठिकाणी मंडळ येतील त्यांना सर्वांना आपण 21 लाख रुपयाची बक्षिसं आपण मंडळाच्याकडनं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आणि याच्यामध्ये आपण सर्वांसाठी जी बक्षिसं आपण जी 9 थराला पहिलं जे बक्षीस त्या ठिकाणी आहे तो 3 लाख रुपये जे पहिलं जे गोविंदा पथक त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी 9 थराची सलामी देईल त्या मंडळाला त्या ठिकाणी 3 लाख रुपयाचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. तसंच आपण बालकुमची गावाची जी मानाची अंडे आहे तिला 30,000 रुपये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. महिला गोविंदा पथक आहेत त्या महिला गोविंदा पथकाला आपण 25,000चं पारितोषिक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तसंच आपण 8 थराची जी सलामी त्या ठिकाणी देईल त्या मंडळाला त्या ठिकाणी आपण 25,000 रुपयाचं पारितोषिक रोख ठेवण्यात आलेलं आहे. तसंच आपण 6 आणि 7 थरांची जी बक्षिसं त्या ठिकाणी आहेत 6 थराला 6,000 रुपये आणि 7 थराला 10,000 रुपये असं त्या ठिकाणी पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. अशी ही 21 लाख रुपयाची जी बक्षिसं आपण ठेवण्यात आलेली आहेत. आणि ह्या बक्षिसाचं पुरेपूर फायदा सर्वच गोविंदा पथक त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी घेतात. प्रत्येक वर्षी आमच्याकडे 150 गोविंदा पथक हजेरी लावून त्या ठिकाणी जातात. आणि जे मुख्य त्या ठिकाणी जे गोविंदा पथक आहेत 2 वर्षापूर्वी जय जवान हा पथक त्या ठिकाणी आलेला होता. आणि ह्या वर्षी त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी जो 9 थराची सलामी देण्याच्या संदर्भात जो नेहमीच प्रत्येक मंडळ त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि ह्या वर्षी त्या ठिकाणी त्याच पद्धतीचा प्रयत्न करणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये आम्ही सुरक्षाच्या माध्यमातून जे सेफ्टी बेल्ट त्या ठिकाणी असतील क्रेनच्या माध्यमातून आम्ही हे सेफ्टी बेल्ट लावले जातात. जो शेवटला जो मुलगा त्या ठिकाणी लहान मुलगा चढतो त्याला सेफ्टी बेल्ट लावून आणि रोप त्या ठिकाणी लावून आम्ही तो चढवण्याचा प्रयत्न करतो. सुरक्षेच्या माध्यमातून जे आम्ही गोविंदा पथक जेवढे येतील त्यांचं इन्शुरन्स त्या ठिकाणी जे आहे ती इन्शुरन्स पॉलिसी आहे तीही त्या ठिकाणी आम्ही काढतो. आणि सरकारनेही त्या ठिकाणी इन्शुरन्स पॉलिसी ह्या गोविंदासाठी त्या ठिकाणी जो साहसी खेळाचा जो दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे त्या साहसी खेळाच्या दर्जाला त्या ठिकाणी सरकारकडनंही आपण सर्वच गोविंदा पथकांचे जेवढे त्या ठिकाणी सभासद असतील एकही गोविंदाला त्या ठिकाणी जर मार लागला तर त्याला आपण इन्शुरन्स पॉलिसीमधनं त्या ठिकाणी मदत करणार आहोत. आणि आम्ही खाली त्या ठिकाणी जी मॅट आहे जी आपण रबरची मॅट ठिकाणी टाकतो म्हणजे आपण सर्वच ठिकाणी बघितलं असेल काय व्यवस्था आहे. आणि आम्ही बालकुम ज्या नाक्यावरती जी गोविंदा आम्ही त्या ठिकाणी दहीहंडी उत्सव करतो त्याच्यामध्ये सुरक्षेच्या माध्यमातून जेवढं त्या ठिकाणी करता येईल म्हणजे ती रबर मॅट त्या ठिकाणी असेल. आणि डॉक्टर्सची टीम त्या ठिकाणी आहे, ॲम्ब्युलन्स आहे, पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी असतो. आणि या सर्वच याचा बंदोबस्त करून आणि सर्वांनाच त्या ठिकाणी आम्ही सुरक्षेच्या माध्यमातून जेवढं त्या ठिकाणी करता येईल तो करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.